नाव महाराष्ट्र बँक, तुम्ही एक काम करा, आम्ही निवेदन देतो, महाराष्ट्र नाव काढून टाका. एकतर तुम्ही परप्रांतीय माणसं काढून महाराष्ट्र माणसं बाहेर का. त्यांच्याशी आम्ही कसं बोलायचं, यांना आम्ही बोलतोय ते कळणार, ते बोलतोय ते आम्हाला कळणार. आम्हाला हिंदी जमतच नाही ना, आम्ही हिंदी भाषिक नाहीये, मराठी भाषिक आहे. आमच्या महाराष्ट्रात बँक आहे ना, बरोबर आहे. महाराष्ट्र नावानी बँक आहे ना, नाव लावू देणार नाही तुम्हाला. मॅनेजमेंटला कळवा तुमच्या, हा नाही तर नाव मराठी शिकायला पाहिजे नाही, जाणून बुजून शकत नाही. इथं फक्त येऊन पैसे मिळवायचे. ठाकरेंचा जय असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय असो, मराठी भाषा न येणाऱ्या मॅनेजरचा धिक्कार असो, मराठी न येणाऱ्या व्यवस्थापकाचा धिक्कार असो. आज महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आम्ही इथं आलो होतो. या ठिकाणचा आम्ही कारभार पाहिला तर या ठिकाणी मराठी भाषेचा वापर होत नाही आहे. या ठिकाणचा मॅनेजर अमराठी, परप्रांतीय. ही महाराष्ट्रीयन बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचं नाव आणि या बँकेचे जवळजवळ 90-95% मॅनेजरच अमराठी आहेत, हिंदी भाषिक आहेत. सदरची ही बँक ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात विस्तारलेली आहे, शहराबरोबरच. या ठिकाणी शासनाच्या योजना येतात, शेतकऱ्यांच्या योजना येतात, अनेक योजना असतात, पण इथले मॅनेजर अमराठी असल्यामुळं त्या योजनेचा लाभ सामान्य नागरिकांना घेता येत नाही आहे. आणि ह्या अशा प्रकारे महाराष्ट्रातलीच बँक असून, महाराष्ट्र नाव असून, इथं जर अमराठी लोक कामाला असतील किंवा हिंदी भाषिक लोक, हिंदी भाषा चालत असेल, इंग्लिश भाषा चालत असेल तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आज आम्ही या मॅनेजरला भेटलो, त्या मॅनेजरला आम्ही काय बोललो ते समजलंच नाही. त्याला विचारलं तुला काही समजते का, तर काहीही समजत नाही. जर आम्ही बोलून जर अशी अवस्था असेल तर सर्वसामान्य माणसांची काय व्यथा असेल. आम्ही यांना 10-15 दिवसाची मुदत दिलेली आहे की महाराष्ट्रातल्या जेवढ्या बँका तुमच्या आहेत, ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या अमराठी मॅनेजर किंवा कर्मचारी काढून टाका, मराठी लोक घ्या. का महाराष्ट्रात लोक शिक्षण घेत नाही आहेत का? मराठी तरुण शिक्षण घेत नाही आहेत का? महाराष्ट्रात माणसंच नाही आहेत, मग कशाला पाहिजेत हे परप्रांतीय अमराठी? तर हे सर्रास चुकीचं आहे. कालच पाडवा मेळाव्यात साहेबांनी आवाहन केल्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी आलो होतो की मराठी भाषेचा वापर करावा म्हणून, पण या ठिकाणी वेगळं भयावह चित्र दिसलं आम्हाला आणि याचा बदल नाही झाला तर यानंतर आम्ही हा बँक ऑफ महाराष्ट्रचा बोर्ड आहे, तर यानंतर बँक ऑफ परप्रांतीयाचा बोर्ड मनसे लावल्याशिवाय राहणार नाही.